मराठी भाषा दिनानिमित्त तुम्ही डॉक्टर के श्रीनिवास यांची भेट घेतली आहे. काय नक्की त्यांच्याकडनं आश्वासन मिळते? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल का? सर्वप्रथम मी आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरता मी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे इथे आज एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीला साहित्य अकादमीचे सचिव डॉक्टर के श्रीनिवास राव हे उपस्थित होते आणि त्यांनी ह्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरता केंद्र सरकारतर्फे काय प्रोसिजर चालू आहे आणि काय उपाययोजना चालू आहे आणि कधी तो निर्णय होईल या संदर्भातली संपूर्णतः माहिती दिलेली आहे. डॉक्टर के श्रीनिवास राव यांनी सांगितले की मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भात सर्व काम आता अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरता केंद्रीय शिक्षा मंत्रालय आणि गृह खातं, कारण गृह खात्याचा रोल ह्यात इम्पॉर्टंट आहे. सांस्कृतिक मंत्रालय हा संपूर्ण साहित्य अकादमीचा जो रिपोर्ट आहे तो सांस्कृतिक मंत्रालयाकडे तो सबमिट केला जाईल आणि सांस्कृतिक मंत्रालय हा संपूर्ण रिपोर्ट हा केंद्रीय गृह खात्याकडे देण्यात येईल आणि केंद्रीय गृह खातं मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा देण्याचं घोषणा करतील आणि नंतर गृह खात्याकडून ती घोषणा झाल्यानंतर संपूर्ण देशभर त्याची जी अंमलबजावणी आहे ते आपले शिक्षा मंत्रालय त्यांच्या केंद्रीय शिक्षा मंत्रालय त्यांच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी इम्प्लिमेंट होईल. खऱ्या अर्थाने याच्यातल्या काही ज्या अडचणी होत्या, कारण 2015ला साहित्य अकादमीच्या तर्फे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरता संपूर्ण रिपोर्ट बनवण्यात आला होता आणि तो संपूर्ण रिपोर्ट सांस्कृतिक मंत्रालयाला सबमिट करण्यात आला होता. परंतु 2018 आणि 2020ला काही 2-3 भाषांचं पण ह्या अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याकरता प्रयत्न चालू होते. त्यामुळे त्याकरता त्याचे नियम निकष आणि त्याचे मापदंड हे बदलण्यात आले आणि पुन्हा सांस्कृतिक मंत्रालयातर्फे साहित्य अकादमीला कळवण्यात आलं की आपण पुन्हा रिव्हिजिट करून एक नवीन रिपोर्ट सबमिट करावा आणि 2020ला ह्या सर्व गोष्टींची पूर्तता साहित्य अकादमीच्या माध्यमातून आता करण्यात आलेली आहे. लवकरात लवकर साहित्य अकादमी हा संपूर्ण रिपोर्ट सांस्कृतिक मंत्रालयाला सबमिट करेल आणि ह्याचा संपूर्ण बेस पाहिला तर 2014-15ला श्री रंगनाथ पाठारेजी त्यांचा जो रिपोर्ट महाराष्ट्र सरकारतर्फे जो सबमिट करण्यात आला होता तो रिपोर्ट साहित्य अकादमीने पूर्ण मान्य केलेला आहे आणि त्या रिपोर्टच्या आधारेच साहित्य अकादमीने हा संपूर्ण रिपोर्ट हा 2015ला बनवला होता. परंतु आता नवीन नियम निकष 2018 आणि 2020ला मंत्रालयाने सांगितल्या कारणामुळे नवीन निकषाप्रमाणे नवीन रिपोर्ट आता साहित्य अकादमी हा सांस्कृतिक मंत्रालयाला सबमिट करेल आणि लवकरच सांस्कृतिक मंत्रालयाचा तो रिपोर्ट ग्राह्य धरून गृह खातं हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देईल आणि ही एक चांगली आनंदाची गोष्ट आहे की ह्या सर्व प्रोसेसमध्ये केंद्रीय तिन्ही मंत्रालय हे स्वतः पाठपुरावा करत आहेत आणि लवकरात लवकर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरता तिन्ही मंत्रालय, शिक्षा मंत्रालय असेल, गृह खातं असेल, सांस्कृतिक मंत्रालय, तिन्ही मंत्रालयाच्या माध्यमातून आता तातडीने कारवाई होईल या दृष्टिकोनातून आता उपाययोजना चालू आहे. या संदर्भात बैठकीत चर्चा करताना ह्याही गोष्टीचा उल्लेख झाला की 2004 साली तामिळ भाषेला आणि संस्कृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. 2008ला कन्नड आणि तेलुगूची मागणी होती, पण त्या संदर्भात मद्रास हायकोर्टमध्ये हा तो निर्णय अडकल्यामुळे कन्नड आणि तेलुगू भाषेला 2013ला मान्यता मिळालेली आहे. आणि दुसरी एक अडचण त्यांनी सांगितली की साहित्य अकादमीचे जे सदस्य आहे त्या सदस्यांमधले 2 सदस्य रिटायर्ड झाल्या कारणामुळे हा थोडा रिपोर्ट जरा विलंब लागला आणि त्या 2 सदस्यांची पण नियुक्ती लवकरात लवकर सांस्कृतिक मंत्रालयातर्फे होईल आणि तो रिपोर्ट जो पूर्ण झालेला रिपोर्ट हा 2020 आणि 2015च्या गाईडलाईनप्रमाणे सांस्कृतिक मंत्रालयाला सबमिट होईल आणि लवकरच गृह खात्याच्या माध्यमातून अभिजात भाषेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल. आज विधिमंडळात पण ह्या संदर्भातली चर्चा झाली. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांनी विधिमंडळात घोषणा केली की लवकरच सर्वपक्षीय शिष्टमंडळ आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना भेटणार आहेत. त्याच्यामुळे पण ह्या सर्व गोष्टीला पाठबळ मिळेल आणि लवकरात लवकर ही प्रोसिजर मिळेल. शिवसेनेचे सर्व खासदार माननीय गृहमंत्री अमित शाह साहेबांना भेटणार आहे, कारण याचा संपूर्णतः निर्णय आता अमित साहेबांच्या जे गृह खातं आहे त्याच्याकडे आता प्रलंबित आहे आणि आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे
माननीय गृहमंत्री अमित शाह साहेब लवकरात लवकर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देतील आणि आज ह्या मराठी भाषा दिनाच्या दिवशी आज ह्या सर्व मीटिंगच्या माध्यमातून या सर्व गोष्टी आपल्यासमोर मी मांडत आहेत आणि मला आता संपूर्णतः विश्वास वाटतो की केंद्र सरकारच्या गृह खात्यातर्फे लवकरात लवकर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा होईल. धन्यवाद. एक स्पष्टीकरण त्याच्यामध्ये पाहिजे की तुम्ही म्हणता की समितीचा अहवाल जो आहे तो सादर केला जाणार आहे. आता ही समिती पुन्हा नव्याने अहवाल तयार केला जाणार आहे का, रिपोर्ट सादर करणार आहे का, आणि मग तो रिपोर्ट जो आहे तो गृहमंत्र्यांकडे पाठवला जाईल का, नेमकं क्लॅरिफिकेशन? निश्चित रूपात समितीने 2015ला ऑलरेडी सांस्कृतिक मंत्रालयाकडे रिपोर्ट सादर केला होता, परंतु 2018 आणि 2020ला इतर 2-3 भाषांच्यामुळे निकष बदलण्यात आले. निकष नियम बदलत असल्याकारणामुळे त्याचं रिव्हिजिट करण्यासंदर्भातल्या सूचना सांस्कृतिक मंत्रालयातर्फे कमिटीला सांगण्यात आले आणि त्यामुळे कमिटीने ह्या सर्व आता गोष्टींची पूर्तता केलेली आहे. परंतु ज्या छोट्या गोष्टी आहेत 2-3 की 2 सदस्यांची पदं रिक्त झाल्या कारणामुळे त्या ठिकाणी 2 नवीन सदस्यांची नियुक्ती होईल आणि नंतर हा संपूर्ण रिपोर्ट संपूर्णतः सांस्कृतिक मंत्रालयाला सादर होईल आणि गृह मंत्रालयातर्फे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल. म्हणजे साधारणतः या संपूर्ण प्रक्रियेसाठी किती अवधी लागू शकतोय? 1 मेला महाराष्ट्र दिन आहे, तोपर्यंत एक गोड बातमी, आनंदाची बातमी महाराष्ट्राला मिळू शकेल असं वाटतं का? याच्यात आता ह्याच गोष्टीचा मी उल्लेख केला की 3 मंत्रालयांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सांस्कृतिक मंत्रालय, केंद्रीय गृह खातं आणि केंद्रीय शिक्षा एज्युकेशन जे खातं आहे त्यात. त्यामुळे ह्या तिन्ही मंत्रालयांचा समन्वय चांगला आहे. तिन्ही मंत्रालय स्वतः त्यांचे सेक्रेटरी ह्या विषयासंदर्भात पाठपुरावा करत आहेत आणि मला विश्वास आहे महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वतः दिल्लीला येणार आहेत आणि त्यामुळे ह्या जी प्रोसिजर आहे त्याला अजून पाठबळ मिळेल आणि 1 मेच्या आत निर्णय घेण्याच्या संदर्भात केंद्र सरकारला थोडा एक दबाव पण होईल. आत्तापर्यंत बरेचसे वर्ष झाले, बरेच सरकारे निघून गेले, परंतु या अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे या मुद्द्याचा तोडगा कधीही निघालेला नाही. तुम्ही आता आव्हान केलेलं आहे अमित शहा यांच्याकडे. अमित शहा हे विषयाचा तोडगा करण्यासाठी प्रसिद्ध आहे. 370 सारख्या कलमाचा त्यांनी तोडगा काढला आहे. तुम्हाला वाटतं का की महाराष्ट्र म्हणजे की अभिजात भाषेचा दर्जा मिळेल? कारण मागील वेळेस सुद्धा काही अडचणी आल्या होत्या म्हणून अभिजात दर्जा जो आहे तो मिळाला नव्हता. नाही, आज जे साहित्य अकादमीच्या बैठकीत ह्या गोष्टींचा उल्लेख पण झाला की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरता काही अडचण नाही आहे. ज्या गोष्टीचा उल्लेख केला मी की रंगनाथ पाटारीजींचा जो रिपोर्ट आहे तो पूर्ण रिपोर्ट ॲक्सेप्ट केलेला आहे. त्यामुळे साहित्य अकादमीला मराठी भाषेसंदर्भात कुठली अडचण, तांत्रिक अडचण दिसून येत नाही. ज्या 2-3 भाषा, ज्या इतर 2-3 भाषांना पण अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरता देशभरातून मागणी होत होती आणि त्यांचा पण दबाव, त्यांच्या राज्यातून दबाव साहित्य अकादमीकडे येत होता. त्यामुळे ते थोडेफार नियम निकष बदलले गेले, परंतु ह्या नियम निकषांची संपूर्ण पूर्तता मराठी भाषा करते ह्याची ग्वाही साहित्य अकादमीने दिलेली आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरता कुठलीही आता तांत्रिक अडचण नाही आहे. इतर ज्या देशातल्या 2-3 भाषाला पण अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरता केंद्र सरकारतर्फे सांस्कृतिक मंत्रालयाला ज्या सूचना आल्या त्या सूचनांमुळे हा थोडा विलंब लागलेला आहे. परंतु आता संपूर्णतः विश्वास आहे की 2020 नंतर ह्या सर्व प्रोसिजर आता कंप्लीट केलेल्या आहेत आणि लवकरच हा रिपोर्ट सबमिट होऊन केंद्रीय गृह खात्यातर्फे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल. राहुलजी, सुप्रीम कोर्टात तुम्ही म्हटलेलं आहे की तुम्ही कोणती कारवाई करणार नाही आमदार असो खासदारावरती. मात्र जे विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालं आहे त्या ठिकाणी व्हीप बजावण्यात आलेला आहे. दुसरा याला जोडून एक प्रश्न आहे, जेव्हा संसदेचं अधिवेशन सुरू होईल तेव्हा देखील तुम्ही व्हीप बजावणार का आणि आमदार खासदारावरती कारवाई करणार? नाही, हा व्हीप हा वेगळा व्हीप आहे. सर्वोच्च न्यायालयात ज्यावेळी सुनावणी चालू होती आणि त्यावेळी युक्तिवाद चालू असताना कपिल सिब्बलजींनी हा प्रश्न उपस्थित केला की जोपर्यंत सबमिशन होत नाही तोपर्यंत आमच्या आमदारांवर कारवाई झाली नाही पाहिजे. आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून आमचे वकील महेश जेठमलानी यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर सादर केलं की आम्ही कुठली कारवाई त्यांच्यावर, निलंबनाची कारवाई करणार नाही, हे आम्ही सांगितलेलं आहे. आज जो भरतशेठ गोगावले यांनी जो व्हीप जारी केलेला आहे तो उपस्थितीचा आहे. कुठलंही विधिमंडळाचं अधिवेशन असलं तर आपले जेवढे सदस्य असतं त्या सदस्यांना प्रतोदच्या माध्यमातून सूचना देण्यात येतात की विधिमंडळाचं जे कामकाज आहे ते संपेपर्यंत आपण विधिमंडळात उपस्थित राहावं, त्या कामकाजात भाग घ्यावा, जे बिल असेल त्या बिल संदर्भात चर्चा करावी. हाच व्हीप आहे आणि हा व्हीप हा कॉमन व्हीप आहे. हा प्रत्येक पक्ष आपल्या सदस्यांकरता राबवत असतो.
आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या समोर हे सूचित केलेलं आहे की आम्ही कुठली निलंबनाची कारवाई करणार नाही आहे. त्यामुळे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने पण ह्या गोष्टीची मान्यता दिली की माननीय निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालात आम्ही हस्तक्षेप करणार नाही आहे. त्यावेळी त्यांनी आमच्याकडून हमी मागितली होती, तर आम्ही ही हमी दिली आहे की निलंबनाची कारवाई करणार नाही आहे. व्हीप हा एक कॉमन प्रोसेस आहे आणि ती प्रोसेस कोणी प्रत्येक निवडणुकीतला प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या सदस्यांकरता करतो. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व सदस्यांनी उपस्थित राहावं ही एक सूचना जारी तो व्हीप आहे.